Topic for today is exercise. Exercise is a subcategory of physical activity that is planned, structured, repetitive, and purposeful in the sense that the improvement or maintenance of one or more components of physical fitness is the objective. Physical activity includes exercise as well as other activities which involve bodily movement and are done as part of playing, working, active transportation, house chores and recreational activities. आता एक्सरसाइज म्हणजे कितें तर इट इज अ फिजिकल एक्टिविटी दॅट इज प्लॅन म्हणजे प्लॅन करूंक जाय, स्ट्रक्चर्ड म्हणजे कितें खंयची एक्सरसाइज करूंक जाय तें डिसायड करूंक जाय, रिपिटेटीव म्हणजे एक दीस एक्सरसाइज करून काय फायदो जायना, ती कंटिन्युअस दवरूंक जाय एक्सरसाइज म्हणजे डेली करूंक जाय एक्सरसाइज. एंड पर्पजफूल म्हणजे कितें तरी एम दवरून एक्सरसाइज करूंक जाय की आपल्याक बाबा फिजिकली फीट रावंक जाय म्हणून आपूण एक्सरसाइज करतलो अशी एम दवरून एक्सरसाइज करूंक जाय. सो जर तशी एक्सरसाइज करत जाल्यार ती आमचे फिजिकल फिटनेस मेंटेन करता किंवा इम्प्रूव करता. आता फिजिकल एक्टिविटीन कितें कितें इन्क्लूड जाता तर सगळे बॉडीली मुवमेंट म्हणजे आमी ज्यो मुवमेंट्स करता बॉडीच्यो त्यो सगळ्यो इन्वॉल्व जाता. तर केन्ना केन्ना करता आमी बॉडीली मुवमेंट्स. सगळ्यान पयलीं पार्ट ऑफ प्लेइंग म्हणजे खेळटा आसतना, वर्किंग म्हणजे काम करता आसतना, एक्टीव ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एका जाग्या वयल्यान दुसऱ्या जाग्यार वता आसतना, हावस कोरस म्हणजे घरातली खंयचीय कामां करता तेन्ना आनी रिक्रिएशनल एक्टिविटीज म्हणजे आपल्याक जे जाय ते करता तेन्ना किंवा म्हणजेच डान्स ते सगळे रिक्रिएशनल एक्टिविटीजान येता. सो फिजिकल एक्टिविटी जेन्ना जेन्ना आमी करता तेन्ना आमच्या बॉडीक एक्सरसाइज जाता. आता पर्पज ऑफ एक्सरसाइज कित्या खातीर एक्सरसाइज करूंक जाय तें. सो क्लिनिकल स्टडीज हॅव शोन दॅट रेग्युलर एक्सरसाइज हॅज न्युमरस बेनिफिट्स इन्क्लुडींग द फॉलोवींग. सो एक्सरसाइज करत जाल्यार आमकां खूब बेनिफिट्स मेळटा. खंयचे ते पळया. सगळ्यान पयलो तो प्रिवेंटींग वेट गेन एंड मेंटेनींग हेल्दी वेट. प्रिवेंटींग वेट गेन म्हणजे वेट वाडना मनशाची म्हणजेच ओबेसिटी येना तांकां आनी त्यामुळे हेल्दी वेट मेंटेन उरता. दुसरें रिड्युसींग ब्लड प्रेशर एंड कोलेस्ट्रॉल. एक्सरसाइज केल्ल्या उपरांत मनशाचो ब्लड प्रेशर वाडना आनी कोलेस्ट्रॉलूय नॉर्मल आसता. इम्प्रुवींग कॉर्डिनेशन म्हणजे हात पाय सगळे तुमचे सारके चलता. इम्प्रुवींग सेल्फ एस्टीम एंड सेल्फ कॉन्फिडन्स. जर आपली बॉडी बरी दिसत जाल्यार आमचो सेल्फ कॉन्फिडन्स सुद्दां बरो उरता. डिक्रीजिंग द रिस्क ऑफ डेव्हलपिंग डायबिटीज, कार्डिओवॅस्क्युलर डिजीजीस एंड सर्टन टायप्स ऑफ कॅन्सर. डेली जर एक्सरसाइज करीत जाल्यार मनशाक डायबिटीज म्हणजेच मनशाची जी शुगर आसता ती वाडना. कार्डिओवॅस्क्युलर डिजीज म्हणजे हार्ट रिलेटेड डिजीज कांयच जायना आनी इट ऑल्सो प्रिवेंट सर्टन टायप्स ऑफ कॅन्सर. मागीर इनक्रीज लायफ एक्सपेक्टन्सी म्हणजे जो मनीस एक्सरसाइज करता ताजी आयुष्य वाडटा. म्हणजे आतां समज जर मनीस आतां समज 60-70 वर्साचेर मरपाचो आसता पण तो जर एक्सरसाइज करत जाल्यार तो ती लायफ ताजी प्रोलॉंग 80-90 किंवा 100 वर्सां पर्यंत सुद्दां व्हरपाक शकता. एक्सरसाइज इज एसेंशियल फॉर इम्प्रुवींग ओवरऑल हेल्थ, maintaining fitness and helping to prevent the development of obesity, hypertension, diabetes and cardiovascular disease. So exercise कित्याक essential तर आमची ओवरऑल हेल्थ मेंटेन करपाक, त्या भायर आमचो फिटनेस मेंटेन करपाक आनी डिजीजीस जावंक जायना म्हणून प्रिवेंशन घेवप. तर कसले डिजीज जावचे ना तुमकां एक्सरसाइज करत जाल्यार पयलो म्हणजे ओबेसिटी म्हणजेच वेट वाडची ना. मागीर हायपरटेन्शन म्हणजे प्रेशर वाडचो ना. डायबिटीज आणि कार्डिओवॅस्क्युलर डिजीज म्हणजे हार्ट प्रॉब्लेम्स जे कितें आसता ते जावचे ना मनशाक जर ताणें डेली एक्सरसाइज करत जाल्यार. मागीर प्रिकॉशन्स. आतां जर तूं समज एक्सरसाइज करपाक स्टार्ट करता जाल्यार कितें प्रिकॉशन्स घेवंक जाय. सर्टन मेडिकल कंडिशन्स मे रिक्वायर एन एक्सरसाइज प्रोग्राम सुपरवाइज्ड बाय अ हेल्थ केअर प्रोफेशनल सच एज अ फिजिकल थेरपिस्ट ऑर एक्सरसाइज सायकोलॉजिस्ट. सो आतां एक्सरसाइज खंयची करप, केन्ना करप, कशी करप हें सगळें कोणा कडल्यान आमी सुपरवायज करून घेवंक जाय. हेल्थ केअर प्रोफेशनल किंवा फिजिकल थेरपिस्ट आसता ताजे कडल्यान आमी नोट डावन म्हणजे विचारून घेवंक जाय. कोणूय उठलो जाय ती एक्सरसाइज करपाक शकना तशें.
जर तू नॉर्मल हेल्दी आसत जाल्यार तू कसले एक्सरसाइजीस करपाक शकता. पण जर तुका कितें मेडिकल कंडिशन्स आसत जाल्यार तू पर्टिक्युलरूच एक्सरसाइज करूंक जाय. मागीर इफ डिझीनस, नॉशिया, एक्सेसिव्ह शॉर्टनेस ऑफ ब्रेथ और चेस्ट पेन occur during any exercise program, the activity should be stopped and a physician should be consulted before the child resumes the activity. आणि जर समज तुमकां एक्सरसाइज करता आसतना डिझीनस म्हणजे घुंवळ येवप, नॉशिया म्हणजे वॉमिटिंग सेन्सेशन जावप किंवा एक्सेसिव्ह शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे श्वास घेवपाक त्रास जावप किंवा चेस्ट पेन म्हणजे छातीन दुखप, हे जर समज जालें तुमकां एक्सरसाइज करता आसतना जाल्यार तेन्नाच ती एक्सरसाइज स्टॉप करप आणि आपल्या लागींच्या डॉक्टराक कन्सल्ट करप. सो प्रिकॉशन्स घेतना खंयची घेवप, एक कितें सिम्पटम्स आसत म्हणजे डिझीनस, नॉशिया बी जाल्यार एक्सरसाइज स्टॉप करप आणि फिजिशियनाक कन्सल्ट करप. आणि दुसरें खंयची एक्सरसाइज कशी करप हे सगळें शिकूनच मागीर एक्सरसाइज करप. रिस्क, improper warm-up and inappropriate use of weights can lead to muscle strains. आता जर वॉर्मअप सारखे करूंक ना किंवा इनएप्रोप्रिएट यूज ऑफ वेट्स म्हणजे डंबल्स बी उखलतात पळय, ते जर आपल्याक जाता म्हणून खूब हेवी डंबल्स बी उखल्ले जाल्यार कितें जातलें, मसल स्ट्रेन म्हणजे पर्टिक्युलर खंयचो तरी मसल्स तो मागीर दुखपाक लागतलो किंवा कॅच येतलो थंय, त्यामुळे आपल्याक पेन जाता, ताका मसल स्ट्रेन्स म्हणटात. ओवर एक्झर्शन विदाउट इनफ टाइम बिटवीन एक्सरसाइज सेशन्स टू रिकपरेट ऑल्सो कॅन लीड टू मसल स्ट्रेन्स. सो ओवर एक्झर्शन म्हणजे आपल्याक एक्सरसाइज करूंक जाय म्हणून कंटिन्युअस आपलं वरभर 2 वरां फक्त एक्सरसाइजूच करत जाल्यार सुद्धा मसल स्ट्रेन जाता, रिजल्टिंग इन इनएक्टिविटी ड्यू टू पेन. आणि एकदा मसल स्ट्रेन जाले की पेन जातात मनशाक. मागीर एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा, थोड्यांक कसलो त्रास जाता की अस्थमा जाता. एक्सरसाइज इंड्यूस म्हणजे चड एक्सरसाइज केले की अस्थमाचो त्रास जावपाक लागता. अस्थमा म्हणजे श्वास सारको घेवपाक मेळना, त्यामुळे आमकां कितें यूज करता, इनहेलर यूज करचे पडटा. मागीर हाय इम्पॅक्ट एक्टिविटीज सच एज रनिंग, स्ट्रेस फ्रॅक्चर्स मे ऑकर. सो आनी कितें दुसरें जावपाक शकता, स्ट्रेस फ्रॅक्चर्स म्हणजे चड हाडांचेर ताण पडून फ्रॅक्चर जावपाक शकता हाडां. डिहायड्रेशन इज अ रिस्क ड्युरिंग लॉंगर एक्टिविटीज दॅट इनवॉल्व स्वेटिंग. डिहायड्रेशन म्हणजे खूब जर एक्सरसाइज केली जाल्यार घाम येवन सगळें आंगातलें उदक भायर वता आणि तुमकां डिहायड्रेशन जाता. डिहायड्रेशन म्हणजे बॉडीक तितले वॉटर रिक्वायरमेंट्स मेळना आणि बॉडी डिहायड्रेट जाता. सो मेन रिस्क कितें तर इम्प्रॉपर वॉर्मअपा खातीर मसल स्ट्रेन जावपाक शकता, दुसरें स्ट्रेस फ्रॅक्चर्स, तिसरें एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा आणि चौथें डिहायड्रेशन. हे 4 मेन रिस्क एक्सेसिव्ह एक्सरसाइज किंवा इम्प्रॉपर एक्सरसाइज करत जाल्यार जाता. आता प्रिपरेशन म्हणजे एक्सरसाइज करच्या पयलीं कितें तयारी करप ती. A physical examination by a physician is important to determine if strenuous exercise is appropriate or detrimental. Prior to beginning exercise, a proper warm-up is necessary to help prevent the possibility of injury resulting from tight muscles, tendons, ligaments and joints. Appropriate warm-up exercises include walking and stretching. So, exercise करच्या पयलीं सदांच फिजिशियनाक कन्सल्ट करून खंयची ती एक्सरसाइज ठरोवप आसता. एक्सरसाइज करच्या पयलीं वॉर्मअप करप आसता सारकें, आणि जर वॉर्मअप सारकें करूंक ना जाल्यार मागीर मसल इंजरी जाता. आणि वॉर्मअप कसले एक्सरसाइजीस करतले तुमी तर वॉकिंग, स्ट्रेचिंग ह्यो एक्सरसाइजीस करप. मागीर येता ते आफ्टर केअर म्हणजे एक्सरसाइज करून जाली की मागीर तुमी कितें करतले तेका आफ्टर केअर म्हणटा. Proper cool down after exercise is important and should include a gradual decrease in exercise intensity to slowly bring the heart rate back to the normal range. आफ्टर केअर कितें तर एक्सरसाइज करता आसतना एब्रप्टली म्हणजे अकस्मात स्टॉप करप नासता, हळूहळू ती कमी करप आणि हार्ट रेट जी आसता आमची ती नॉर्मल रेंजीर हाडप. फॉलोड बाय स्ट्रेचेस टू इनक्रीज फ्लेक्सिबिलिटी अँड रिड्यूस द लायकलीहूड ऑफ मसल सोरनेस. आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजीस करप.
Following vigorous activities that involve sweating, lost fluids should be replaced by drinking water. आणि जर खूप स्वेटिंग जाल्लें आसत जाल्यार कितें करूंक जाय, उदक पिवंक जाय, म्हणजे आमची बॉडी परत हायड्रेट जातली. Normal results. Significant health benefits are obtained by including at least a moderate amount of physical exercise for 30 to 60 minutes daily. जर तुम्ही डेली एक्सरसाइज करत म्हणजे दिसाक कितले मिनटां, अर्दवर टू 1 वर, जाल्यार खूब हेल्थ बेनिफिट्स आमकां मेळटा. Regular physical activity plays a positive role in preventing disease and improving overall health status. Weight loss, increase muscle strength and aerobic capacity. जर डेली एक्सरसाइज करत जाल्यार खूबशे डिजीज प्रिवेंट जाता, म्हणजे मनशाक ते डिजीज जायना. त्या भायर वेट लॉस जाता आणि मसल स्ट्रेंथ वाडटा. सो हे ताजे बेनिफिट्स जाले. आता टायप्स ऑफ एक्सरसाइजीस. आता आमी म्हणटा एक्सरसाइज, पण एक्सरसाइज खूब तरेचे आसता. तातूंत सगळ्यान पयले टायप रेंज ऑफ मोशन. The normal amount of movement you should have within a joint. Range of motion exercise म्हणजे कितें तर नॉर्मल अमाउंट ऑफ मुवमेंट, म्हणजे तुझे जॉइंट कितले नॉर्मली मुवमेंट करपाक शकता तेका रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज म्हणटा. आता people with arthritis should try to move their joints through a full range of motion every day. आर्थरायटीस म्हणजे कोणाक बोन दुखतात किंवा बोन्स पेन जातात किंवा जॉइंट्स ज्या जाग्यार दुखतात तांच्यांनी कितें करप, वेगवेगळे रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजीस डेली प्रॅक्टीस करप. आता बेनिफिट्स ऑफ रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजीस: लेस स्टिफनेस, मोर फ्लेक्सिबिलिटी, बेटर पोस्चर, रिड्यूस रिस्क ऑफ इंजरी आणि इम्प्रूव्ड जॉइंट फंक्शन. आता जॉइंट जो आसता तो कितें जाता, लेस स्टीफ म्हणजे घट जायना चड, म्हणजेच आमकां इन फ्युचर चलपाक त्रास जावचो ना किंवा हात हलोवपाक त्रास जावचो. मोर फ्लेक्सिबिलिटी म्हणजे फ्लेक्सिबल आसता. बेटर पोस्चर सदांच बरें उरता आणि इंजरी जायना. त्या भायर जॉइंट फंक्शन आसता ते सुद्दां सारके जाता. सो हे ताजे बेनिफिट्स. नेक्स्ट टायप रेजिस्टन्स किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस. स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस कित्याक करता तर बॉडीचे मसल स्ट्रेंथ, मास, बोन स्ट्रेंथ आणि बॉडीज मेटाबॉलिझम जो आसता तो इनक्रीज करपा खातीर. ताज्या खातीर आमी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस करता. तातूंत पळय आसता हे सगळे डंबेल्स यूज करप, बॉक्सिंग, थ्रोईंग, हे सगळे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीसान येता. सो बेनिफिट्स ऑफ मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीस: सगळ्यान पयली प्रोटेक्ट्स बोन हेल्थ एंड मसल मास, helps to develop better body mechanics, helps with disease prevention such as heart disease and type 2 diabetes, boosts energy and improves mood, helps to increase calories burned when combined with aerobic exercises. So strengthening exercises benefits कितें तर आमची बोन आणि मसल हेल्थ ते मेंटेन करता. मागीर डिजीज प्रिवेंट करता, हार्ट डिजीज आणि टायप 2 डायबिटीज, एनर्जी बूस्ट करता आणि कॅलरीज सुद्दां चड बर्न करता. मागीर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजीसाचे 3 टायप्स आसा: आयझोमेट्रीक, आयझोटॉनिक आणि आयझोकायनेटीक एक्सरसाइजीस. सो हे तुमकां फक्त याद दवरूंक जाय की ताजे 3 टायप्स आसता म्हणून. So concentric contraction in the biceps brachii during the upward phase of exercise, eccentric contraction in the biceps brachii during the downward phase of exercise. म्हणजे थंय कशें कॉन्ट्रॅक्शन जाता त्या प्रमाणे तांचे टायप्स चेंज केल्ले आसता. सो तुमकां फक्त ताजे टायप्स याद दवरूंक जाय: आयझोमेट्रीक, आयझोटॉनिक आणि आयझोकायनेटीक. मागीर येता ते कार्डियक रिहॅबिलिटेशन. थर्ड टायप जो आसा तो कार्डियक रिहॅबिलिटेशन. बेनिफिट्स ऑफ कार्डियक रिहॅबिलिटेशन: इम्प्रूव्स क्वालिटी ऑफ लाइफ, डिक्रीजेस रिस्क फेटल हार्ट अटॅक, डिक्रीजेस सिवियरिटी ऑफ एंजाइना, डिक्रीजेस द नीड ऑफ मेडिकेशन, डिक्रीजेस ब्लड प्रेशर, increases the ability to exercise longer आणि decreases the cholesterol level. सो कार्डियक रिहॅबिलिटेशन जे एक्सरसाइजीस आसता त्यो स्पेशली हार्टा खातीर आसता.
जर आमचे हार्ट सारके वर्क करीत जाल्यार कितें जाता, क्वॉलिटी ऑफ लायफ वाडटा आनी हार्ट अटॅक जावपाचो चान्सीस कमी जाता. एंजायना म्हणजे पेन कमी म्हणजे पेन येवपाचे चान्सीस कमी जाता. मेडिकेशन्स कसलेच आमकां घेवचे पडना, मागीर ब्लड प्रेशर वाडना आनी कोलेस्ट्रॉल लेवल सुद्दां देंवता जर तुमी कार्डियक रिहॅबिलिटेशन एक्सरसायजीस केल्यो जाल्यार. सो कार्डियक रिहॅबिलिटेशन एक्सरसायजीसान कितें येतात तर रनिंग, सायकलिंग, स्विमींग, ब्रिस्क वॉकिंग हे सगळे कार्डियक रिहॅबिलिटेशन एक्सरसायजीसाचे एग्जाम्पल्स.